विकास संस्था, नाम फाउंडेशन आणि महाराष्ट्र लोक विकास मंच या तीन संघटनेच्या संस्थांच्या सहभागातून मराठवाड्यातल्या किमान 4 ते 5 जिल्ह्यामध्ये, मला आकडा नक्की सांगता येणार नाही, परंतु 5 ते 10 हजार बियाणाची मदत शेतकऱ्यांना केलेली आहे। नाम फाउंडेशनचं टाळ्या वाजवून आम्ही उमरगा जिल्हा धाराशिवचं स्वागत करतो आहोत। महाराष्ट्रातला शेतकरी उपाशी मरता कामा नये, विधवा परित्यक्तांची मानसिकता, विधवा परित्यक्ताचा अवमान इथे होता कामा नये, त्याला सन्मानाने जगता आलं पाहिजे। विधवा परित्यक्ता शेतकरी महिला त्या हातबल होता कामा नये, त्यांचा आत्मसन्मान वाढला पाहिजे। म्हणून समाज, शासन, स्वयंसेवी संस्था हे सर्व मिळून काम करतात। गेली 3 महिन्यापासून नाम फाउंडेशन आणि मित्र संस्था एकत्रित पद्धतीने सुनियोजन करून आज उमरगा जिल्हा धाराशिव महाराष्ट्रातून 660 विधवा परित्यक्ता शेतकरी महिलांना बियाणाची मदत होत आहे। ह्या वर्षी सर्वच शेतकरी महिलांनी निर्णय घेतला, जर खूप चांगलं पिकलं तर आम्ही 25 किंवा 30 किलोचं बियाणं नेऊ आणि 60 किलो निर्माण झालेलं धान्य आम्ही परत संस्थांच्याकडे देऊ। हा निर्णय घेतला। या निर्णयाचं पूर्ण महाराष्ट्रातून महिलांनी स्वागत केलं आहे। दुष्काळ पडावा अशी का भावना असावी? दुष्काळ नक्की पडणार नाही, भरभरून पीक येईल आणि ते आलेलं ओंजळभर पीक ते दुसऱ्यांच्या कामी येईल, ही उदात्त भावना, देणाऱ्यांची भावना, दायित्वाची भावना निर्माण घेऊन आज समाज विकास संस्थेच्या वतीने बियाणाची मदत आहे। माझ्या बाजूला शासनाधिकारी माननीय बाबरे सर हे उपस्थित आहेत, बाजूला जगदाळे सर हेही उपस्थित आहेत, बाजूला पंताळचे सरपंच, आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या कर्तबगारीने सिद्ध केलेलं गाव आहे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो की आपलं नाव, आपली ओळख आणि शुभेच्छापर 2 शब्द बोला। माझं नाव किशन सटवाजी बाबरे, मी राहणार कसबीचा आहे। आज ह्या कार्यक्रमाला आवर्जून साहेबांनी बोलवल्यामुळं मी आणि गंगाधर सर इथं आलो। मी रिटायर झालो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून एमएससीमध्ये काम करत होतो, तो मी आता गावी शेती करतो। हा उपक्रम पाहून खरंच आनंद झाला। शासन त्याच्या मार्गाने काय जी मदत करतं ते करतं शेतकऱ्याला, पण ज्या घरचा करता माणूस वारलेला आहे, ती विधवा महिला भगिनी आहेत, त्यांना काहीतरी मदत राहावी आणि विशेषतः शेतकरी संबंधित सीड हे सगळ्यात महाग मिळतात। त्यामुळं आता हे पेरणीच्या दिवसामध्ये जूनमध्ये नाम फाउंडेशन आणि समाज विकास संस्था या संयुक्त विद्यमाने हे सोयाबीनचं, महाबीजचं सोयाबीनचं बियाणे एका महिलेला 1 बॅग देण्याचा निर्णय घेतला आहे। तो अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे। त्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि ह्या कामाचं मी कौतुक करून माझे 2 शब्द संपवतो। थँक्यू सर। जगदाळे सर अमेरिकेमध्ये राहतात। आम्हाला आनंद वाटला की आमच्या तालुक्यातला एक कर्तबगार शेतकरी, सुशील, इमोशनल, भावनिक असणारा, समाजाप्रती प्रेम असणारा, झाडा झुडपात रमणारा आणि गाव सुंदर व्हायला पाहिजे म्हणून स्वतःच्या पैशातून झाडं लावणारा एक निसर्गप्रेमी आमच्या सोबत आहे। त्यांनी व्यक्त व्हावं अशी विनंती करतो। समाज विकास संस्थेने महिलांना हा जो बियाण्याचा पुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे, तो अतिशय चांगला उपक्रम आहे आणि या गुणवत्तेच्या बियाण्यामुळे त्यांच्या शेतीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे। उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर उंचावणार आहे आणि त्यातून त्यांचे दररोजच्या जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। या ठिकाणी मी साहेबांचे आभार मानतो आणि या संस्थेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो।
धन्यवाद. अंताचे माझे प्रिय मित्र, ज्या गावामध्ये समाज विकास संस्थेने पाणलोट क्षेत्राचं खूप मोठं काम केलं, ते लाडके मित्र त्यांनी थोडंसं व्यक्त व्हावं अशी विनंती करतो. अंतर्गत सतत माधव जाधव तुमचा की समाज विकास संस्थेचं सर सांगावं एवढं खूप म्हणजे मोठं काम आहे. म्हणजे ते आपण सांगितल्यानंतर म्हणजे होईल असं एवढं नाही. कारण की तुम्ही 2014-15ला जी चळवळ केली ती एक गोदावरी आणि कृष्णा खोऱ्यावरची जी गाव होतं, एक शाश्वत पाणी हो ही तुमची संकल्पना होती. त्या माध्यमातून पाणलोटचे खूप मोठे कामं तुमच्या हातून झाले. आज आमच्या गावाला मुबलक जे पाणी होतंय त्या तुमच्या संकल्पनेतून तुमच्या कामामुळे होतंय. आणि जी आता ही जे बियाणे मिळत नाहीत मार्केटमध्ये सध्या KDS 734 ही बिये, हे बिये तुम्ही या समाज विकास संस्थेच्या माध्यमातून या परित्यक्ता महिला म्हणा, विधवा महिला म्हणा, यांना तुम्ही जे बिये उपलब्ध करून देता, हे एक अख्ख्या महाराष्ट्रानं एक आदर्श घेण्यासारखं एक काम आहे सर. आणि हे मार्केटमध्ये या बियाची किंमत 3800 रुपये जवळपास किंमत आहे. आणि हे बिये तुम्ही या समाज विकास संस्थेच्या माध्यमातून या विधवा महिला म्हणा, परित्यक्ता महिलांना म्हणा, तुम्ही हे मोफत मध्ये देता, की अख्ख्या महाराष्ट्रामधनं एक आदर्श घेण्यासारखं एक तुमचं संस्था काम आहे. तुमच्या संस्थेला असेच पुढे काम करण्यासाठी आणखी खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू सर. आपण उपस्थित आहात, मनापासून धन्यवाद. थँक्यू.